सुख नहे येरती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अविनाश करी आपुल्याईसे अविनाश करी आपुल्याईसे लावे मनापिसे गोविंदा येरती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम येरती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठाला वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकार कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकुलात एकदेव करुणी भावा तेने विन जीवा सुख नहे येरती माईक दुःखाची जनती
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. विश्व मंगलाचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असं ज्ञानियांचे राजयोग्यांची माऊली साधकांचे मायबाप महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी तुकोबाराय. या तुकोबारायांचा चार चरणांचा आणि बहुतांशी सर्वांनाच परिचित असणारा असा हा अभंग की बहुतांशी वेळेला होतं असं की एखादा अभंग अति परिचयात अवज्ञ होऊन जाते, पण ज्या वेळेला कुठलाही अभंग वारंवार घेतला जातो त्यामागे निश्चित काही ना काहीतरी कारण मीमांसाही नक्कीच असते. कोणतीही गोष्ट प्रमाणाशिवाय बोलली जात नाही. तस्मात शास्त्र प्रमाणांते कार्य व्यवस्थित की कोणतीही गोष्ट ज्या वेळेला प्रमाणानुसार बोलावी. जगद्गुरु तुकोबाराय की कोणी एका दुजाचे गुरु नव्हे संपूर्ण जगताचे जे गुरु आहे असे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना उपदेश करताना प्रस्तुत प्राप्त ठिकाणी घेतलेल्या अभंगामध्ये आम्हाला सांगतात शिकवतात की बाबा हो भगवंताची भक्ती करायची देवाची भक्ती करायची आम्हाला भगवंताची भक्ती करायची पण कशा पद्धतीने करावं. पहिल्या चरणामध्ये येतो तो परिहार की देवाची भक्ती करायची पण कुठल्या देवाला शरण जावं कोणत्या भगवंताला शरण जावं. ज्या वेळेला आम्हाला भगवंताला आपलंस करायचंय तर तो देव कुठला तरी एकच असावा कुठला तरी एकच असावं. बरी आहे पुढे जाऊन सांगावं का तो प्रत्याहार आहे की येरती माई दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी की आधीपासून अंतापर्यंत जे काही दुःखामुळे आहे या दुःखामुळे संसारात आमची सुटका व्हावी याच्याकरता भगवंताला आपलंस करायचं देवाला आपलंस करायचं. बरं त्याही पुढे जाऊन ज्या वेळेला तिसऱ्या चरणामध्ये आम्हाला सांगावं की तुम्हाला नेमकं करायचं काय. तिसऱ्या चरणामध्ये आलंय ते परिश्रम आहेत की करायचं काय तर भगवंताला आपलंसं करत असताना कसं करायचं तर त्याच्या नामाची ओढ आवड वेड आमच्या मनाला लावून घ्यायला सांगितलंय की आमच्या आत्म्याला लावायला सांगितलंय. कारण ज्या वेळेला अविनाशी म्हणावं अविनाशी हा शब्द शरीरास कधीही संबोधून येत नाही. कारण शरीर कसं आहे महिला मंडळ शरीर कसं आहे विनाशी आहे बरोबर. पुरुष मंडळ शरीर कधी ना कधी तरी जाणार आहे पण अविनाशी म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय अविनाशी शरीराला म्हणत नसून आमच्या नरदेहामध्ये असलेल्या आत्म्याला सांगतात की अरे बाबा तू कर काय की करायचं काय तुला फक्त एवढंच करायचं की भगवंताच्या नामाची पिस भगवंताच्या नामाचं वेड मनाला लावून घ्यायचं. जेणेकरून शरीर किती जरी बदलली तरी मन आत्मा त्याला ते पूर्व संचित पूर्व स्मृती असल्या कारणानं किती जरी शरीर बदलली तरी भगवंताचं नामचिंतन तो विसरणार नाही. बरं याही पुढे जाऊन शेवटच्या चरणामध्ये सांगावं ती फलश्रुती आहे. याने होणार काय तर जेव्हा कधी तू या नरदेहात जाशील या संसारात जाशील या भूलोकात जाशील या इहलोकात जाशील त्यावेळेला तुझ्या पाठीमागे तुझी काहीतरी कीर्त उरणार आहे तुझं काहीतरी असं महत्व त्या ठिकाणी राहणार आहे आणि अशी तुझी कीर्त राहावी म्हणून तू काय कर भगवंताला आपलंस कर. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल पुढे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तसा की आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजेमठ पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी सुरू असलेला हा सुंदर असा हरिनाम सप्ताह आणि या हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची जी काही सेवा आज माझ्याकडे आली ही सेवा करण्याचा जो काही प्रसंग या गावामध्ये आला याकरता संपर्क साधणारे या ठिकाणचे आमचे आदरणीय चेअरमन साहेब असतील की ज्या चेअरमन साहेबांच्या संपर्कामुळे ज्या संपूर्ण भजनी मंडळाच्या संपर्कामुळे सहकार्यामुळे आज या ठिकाणी येणं झालं आणि ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त ठिकाणी ज्या कीर्तन सेवेकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहात या कीर्तन सेवेच्या निमित्ताने आदरणीय गायनाचार्य शरदजी महाराज देवडे असतील आदरणीय गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज कावळे असतील आदरणीय गायनाचार्य
अर्जुनजी महाराज कावळे असतील, त्याचप्रमाणे आदरणीय महाराज उबाळे महाराज असतील, या ठिकाणी असणारे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय महेंद्रजी महाराज शेळके असतील आणि या ठिकाणी विशेष ज्यांची उपस्थिती अशी लाभली ते या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे साऊंड सिस्टीम चालक असतील की या ठिकाणची सिस्टीमही अतिशय सुंदर आहे आणि ती ऑपरेटिंग करण्याकरता म्हणा किंवा आमच्या मालकांचे सहकारी म्हणून म्हणा किंवा या ठिकाणी उपस्थित असणारे असे आमचे आदरणीय सोमनाथजी महाराज हिवाळे असतील आणि आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री शिवचरित्रकार गजानन महाराज देठे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे नंदकिशोरजी झिगे चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या घरी भोजन झालं असे असणारे आमचे भानुदास भाऊ झिगे असतील, कारण ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी, सुंदर असं भोजन झालं. या ठिकाणी उपस्थित असणारे संपूर्ण आदरणीय गायनाचार्य टाळकरी माळकरी विणेकरी, या ठिकाणचे भालदार चोपदार हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम या ठिकाणी असणारे सर्वच बाल वारकरी, कारण ज्या वेळेला महाराज आपली लेकरं या ठिकाणी उभी राहतात, आपल्या लेकराला जर समजा अभंग म्हणता आला नाही तरी चालेल, पण कमीत कमी या वयात लेकरं टाळ वाजवतायत, टाळी नाही टाळ वाजवतायत, हे फार महत्वाचं. या ठिकाणी उपस्थित असणारा संपूर्ण बालवारकरी वर्ग असेल, या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व श्रोतेवृंद असाल आणि परिसरातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय अशी सर्व गुरुजन मंडळी, संपूर्ण टाळकरी मंडळी, संपूर्ण विनेकरी मंडळी, संपूर्ण असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, या सर्वांचेच आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत व्रत ठिकाणी घेतलेले अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, की ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करावा की बाबा हो नरजन्माला आलात की भगवंताची भक्ती करणं आलंच, देवाची भक्ती करणं आलंच, नव्या नव्या ज्या देवाची भक्ती करायची, ज्या भगवंताची भक्ती करायची, ज्या देवाला आपल्यास करायचं काय सांगावं, कारण समाजामध्ये अनेक प्रकारचे नानाविध प्रकारचे धर्म आहेत, अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, अनेक प्रकारचे अशा संप्रदायांमधनं धर्मांमधनं जातींमधनं ज्या ज्या वेळेला आम्ही पाहावं, प्रत्येक जाती धर्मामध्ये महाराज प्रत्येकाला एक देव, एक ग्रंथ, एक धर्मभाषा, पण ज्या वेळेला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये यावं, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराज जी हिंदू संस्कृती सांगितली आहे, या हिंदू संस्कृतीनुसार भारतीय संस्कृतीनुसार देवांची संख्या किती सांगितली आहे? देवांची संख्या 33, बरोबर ना? अरे महिला म्हणून 33 कोटी आपल्याकडे बाया करतात ना, 33 कोटी देव, 33 कोटी म्हणून कोटी हा प्रकार नसून संस्कृत मध्ये कोटी हा करोड शब्द नसून प्रकारात कशा संस्कृत मध्ये ज्याला कोटी म्हटलं गेलं असा तो प्रकार, 33 कोटी देव नसून ज्या भगवंताविषयी बोलावं, ज्या देवाविषयी बोलावं असं एकच निर्गुण निराकार परमात्मा, पण ज्या वेळेला निर्गुण निराकार रूप तुम्हा आमच्यासारख्या साध्या चर्मचक्षूंना दिसणार ते नाही, तुम्हा आमच्यासारख्या साध्या चर्मचक्षूंना दिसणार का नाही? ज्या वेळेला मला भगवत भक्ती म्हणावी. अर्जुनाचं वर्णन आलेलं आहे की अर्जुन आहे, अर्जुन गावकरी अर्जुन, अर्जुन गावातला नाही बरं, गीतेतला अर्जुन. 1.25 तास गीता ऐकली तरी समाधी लागते तो व्यक्ती म्हणजे अर्जुन, एवढा अधिकार संपन्न व्यक्ती. तरी सुद्धा देवाचं विश्वरूप पाहण्याची वेळ आली, गीतेमध्ये वर्णन आलं आहे की देवाचं विश्वरूप पाहायचंय. अर्जुनानं देवाला म्हणावं काय की देवा दिव्य दृष्टी ददामी, दिव्य दृष्टी असल्याशिवाय मला काय तुझं रूप आता येणार नाही, मला काय दे? दिव्य दृष्टी दे. जिथे एवढा अधिकार संपन्न व्यक्ती 1.25 तास गीता ऐकली तरी समाधी लागते, एवढा अधिकार संपन्न व्यक्ती जर असं बोलू शकतो, तर तुमच्या आमच्यासारखी माणसं पाहण्याला बसतात महाराज, बसतात ना? तुमच्या इकडे बसतात का पाहण्याला? आजकाल झालंय असं महाराज, गर्दी बसतात, गर्दी काही बसत तुमच्या भागातलं सांगत नाही बरं, आमच्या भागातलं सांगते. काही परिसरामध्ये होतं असं की ज्या वेळेला पारायणाला माणसं बसावे, वरचा कथा प्रवक्ता 10व्या ओळीवर, खालची माणसं एवढी विचित्र महाराज, कोणी 10व्या ओळीवर, कोणी 12व्या ओळीवर, कोणी पुढचा अध्याय काढून रिकामा झालेला. मग असं जर आयुष्यभर पोथ्या पुराण वाचली तरी समाधी लागेल का? आयुष्यभर जरी वाचली तरी समाधी काय लागणार नाही. मग जिथे निर्गुण निराकार परमात्मा एवढ्या अधिकार संपन्न व्यक्तीला पाहावयाचा तरी दिव्य दृष्टीची गरज असली, तिथे तुमच्या साध्या कर्मचक्षूंना तो दिसणारा नाही, साध्या डोळ्यांना तो भगवंत दिसणारा नाही. आणि अशा त्या भगवंतानं
या निर्गुण निराकारातनं सगुण साकार रूपामध्ये यावं, ते केवळ आणि केवळ आमच्यासाठी, आमच्यासारख्या साध्या भक्तांसाठी. आणि अशा असणारा सगुण साकार परमात्मा की त्या परमात्म्याला आपलंसं करायचंय, त्या भगवंताला आपलंसं करायचंय, त्या देवाला आपलंसं करायचंय. पण ज्या वेळेला आपलंसं करायचं करावं तरी कसं? कारण प्रत्येकाची भक्ती निरनिराळी. एक गोष्ट सांगून जातो मला, भक्ती कशी करा, प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक पद्धत आहे. बोलायचं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. भक्ती करायची ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने भक्ती करा, पण भक्ती आमची एवढी असावी, आमची भक्ती एवढी असावी की भगवंत आमच्या दारामध्ये आला पाहिजे, आम्ही त्याच्या दारात जाता कामा नाही, एवढी आमची भक्ती असावी. जर तुम्हाला भक्तीच करायची म्हणत, शबरीचं उदाहरण फार सुंदर दिलं जातं. शबरी आपल्यासारखी होती, महिला मंडळ शबरी आपल्यासारखी होती ना, होती का नाही? होती ना. 2-3 टाइम पार्लरला जाणारी, इकून बटा काढणारी, आपल्यासारखी होती का? महाराज स्वतःचा अवतार भलेही कसा असेल, परंतु भगवंत माझ्या दारामध्ये येणार आहे, सडा समाजन करून ठेवावं. भगवंत माझ्या घरामध्ये भोजना करता येतील, सुव्यवस्था ठेवावी. बोरं आणावीत, गोड आहेत की नाही चाखून ठेवावेत. आज नाही आले ना, उद्या येते, उद्या नाही आले परवा येतील. एक ना एक दिवस भगवंत निश्चित माझ्या दारामध्ये येतील, अशी तिची निष्ठा आहे. आणि ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये निष्ठा उत्पन्न झाली की त्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला भगवत प्राप्ती करायची, भगवंताला आपलंसं करायचं, देवाला आपलंसं करायचं, ज्या वेळेला भगवंताला आपलंसं करायचंय, समाजामध्ये आम्ही सांगावं की बाबा देवाला शरण जा, भगवंताला शरण जा. देवाला ज्यावेळेला शरण जायचं, भगवंताला ज्यावेळेला शरण जायचंय, नेमकं कुठल्या देवाला शरण जावं? कारण समाजामध्ये काही व्यक्ती अशा असतात की ज्या आदरणीय असतात, आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्या नाव घेण्याच्याच पात्रतेची नसतात. आता स्वतःहून सांगायचं भगवंताची भक्ती करा, पण कोणत्या देवाची करा हे काही सांगितलेलं नाही. बऱ्याच ठिकाणी होतं असं, जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून जातात, पण प्रस्तुत प्राप्त ठिकाणी नाव काही घेत नाही की अमुक एखाद्या देवाला शरण जा. पण ज्या वेळेला भगवंताची भक्ती करायची, तुम्हाला जर खरंच उद्धार व्हावा असं वाटत असेल तर पांडुरंगाला शरण जा, आमच्या पंढरीच्या विठुरायाला शरण जा. नवे ज्या वेळेला भगवंताची भक्ती करायची, देवाची भक्ती अशी करा महाराज, भगवंत कुठलाही का असेना, परंतु भक्ती अशी करा की देव आम्हाला भेटलाच पाहिजे. मग तो देव कोणताही का असेना. कर्नाटक तेलंगणा भागामध्ये ज्या वेळेला जावं, विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला वर्णन करावं, आपला कर्नाटक तेलंगणा भाग आहे बराच. या कर्नाटक तेलंगणा भागामध्ये शैवपंथी लोक बरेच आहेत. शैवपंथी, आता शैव आणि वैष्णव काही वेगळे नाही, धारी आणि हरी यांच्यामध्ये भेद केला जात नाही, परंतु त्या परिसरामध्ये शिवभक्तपरायण लोक बरीच आहेत. आता शिवभक्तपरायण म्हटल्यानंतर सोमवारी ज्या वेळेला महाराज महादेव नाही का, सोमवारी महादेवाचा उपवास करावा, त्या आया बाया असल्या कडक उपवास करीतात महाराज. त्यांच्याकडे जर पाहिलं ना, असलं सवळ पाळणार, यांच्यासारखा भक्त दुसरा कुठंच, महादेवाचा असा भक्तच कुठं नाही असं वाटावं. पण एकदा का सोमवार गेला ते महादेव कुणी गायब झाला, सापडत सुद्धा नाही. सोमवार गेला, मंगळवार आला का उठला देवीचा भक्त. महाराज एवढं गुरंगातला खान जाऊ भजन. ज्या वेळेला कीर्तन झालं महाराज, कीर्तनामध्ये असं आईचं भजन घेतलं, आईचं भजन घेतलं, भजनी मंडळानं असं काही भजन घेतलं, असं काही भजन घेतलं. आणि जेव्हा पाठीमागून एक बाई उठली, बाई लागली घुमायला. परत तिथंच नाही थांबले महाराज, घुमत 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 घुमत
पुढं आली आणि घुमता घुमता झालं असं गडी माणसातून एक जण उठला. तो गडी माणसातून उठलेला तो माणूस म्हणतो बोल आई म्हणते थांब बघता. तो होता त्या बाईचा नवरा. तो म्हणतो बोल आई. आई म्हणते थांब बघता. म्हणलं चलून द्या उजड असतो. बरं झालं असं घुमता घुमता आई पुढे आली आणि असं घुमता घुमता असं करतात ना बाईला म्हणून असं करता 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 गळ्यात एक दाण्याची माळ होती. सोन्याच्या टपोऱ्या मोत्यांची माळ. काय म्हणतात ग महिला म्हणून बोरमाळ. त्या सोन्याच्या टपोऱ्या मोत्यांची माळ. त्या माळीमध्ये बोट अडकले माळ तुटले मन सगळे विखुरले. आता मुली विखुरल्याच्या नंतर झालं असं बाईच्या अंगात आलेली आई काही खरी आई काय खरी नव्हती महाराज. तिनं विचार केला आता जर नवऱ्याचं लक्ष नाही मणी जर गोळा केले नाही तर नवऱ्याच्या पाकिटातनं पैसे काढू काढू माळ केली त्याचा काही उपयोग व्हायचा. लोकच मणी घेऊन जायचे. तिनं विचार केला महाराज आता करावंच काय. मग तिच्या डोक्यात एक आयडिया आली. अंगातली आई काही खरी नव्हती. आई पर गायबच केली. आई गायब झाली. बाबाला जय बाबा देवानी तुटली माझी एक दाणी. पाहता काय धनी वचला रमणी नेलं कोणी. नवऱ्याचं लक्ष मुलांकडे जावं म्हणून देवाची अदलाबदल जिनं केली. आता बायांच्या अंगामध्ये माणसांच्या अंगामध्ये किती येतो हा काय माझ्या अभ्यासाचा स्वतंत्र चिंतनाचा विषय नाही. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय. माणसाच्या मनामध्ये श्रद्धा जरूर असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. आज या समाजामध्ये श्रद्धेचा वापर अंधश्रद्धेसाठी करणारे लोक सुद्धा बरेच. भगवंताची भक्ती करायची श्रद्धेनं करा. आठवड्यांचे वारंवार आता आमच्या बहुतांशी पाठच झालेत नाही का. बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो मला सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी अंबिका, शनिवारी हनुमंताची शरणांगती आणि रविवार आभारी आला. काय सुंदर वाजवता महाराजांना. काय सुंदर गाता नाही का. ते जागरण गोंधळातले बोल आठवले मला फार सुंदर बोलतो. डंगाचा माणसाच्या अंगामध्ये येतो महाराज. भगवंताचं भजन हे गोड असावंच नाही का. भगवंताचं भजन हे गोड असलंच पाहिजे. त्याच्याशिवाय परमार्थ गोड वाटत नाही. की ज्या वेळेला सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच की ज्या वेळेला भगवंताची भक्ती करायची माझा कुठलाही प्रश्न नाही. आठवड्यानुसार देवांची भक्ती करा, उपवास करा. कारण रामनवमीला राम जन्मोत्सव झालाच पाहिजे. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्ण अवताराला आलेच पाहिजे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजन झालंच पाहिजे. ज्या त्या दिवसाचं महत्व आहे महाराज की त्या दिवशी त्या भगवंताचं पूजन व्हायलाच हवं. ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ती टिकवली पाहिजे म्हणजे पाहिजेच. आमची भारतीय संस्कृती म्हणून ज्या त्या दिवशी ज्या त्या भगवंताचं पूजन नित्य व्हावं, अवश्य व्हावं. पण ज्या वेळेला लौकिक अर्थ आहे की त्यावेळेला करायचं काय की जणू काही गावामध्ये घर आहे. गावामध्ये घर आहे, दोघं भावंड आहे आणि मोठ्या भावाचा बंगला आहे. लहान भावाच्या घराचं बांधकाम नुकतंच झालंय. लहान भावाच्या घराचं बांधकाम झालं त्यानं मोठ्या भावाच्या घरामध्ये यावं. भावाला सांगावं की दादा रे माझ्या घरी आज कार्यक्रम आहे, माझ्या घराची वास्तुशांती आहे आणि त्या कार्यक्रमाच्या साठी मी तुला बोलावण्यासाठी आलोय. दादा माझ्या घरी तू चल. दादाला म्हणावं बाबा 5 मिनिटं थांब, माझं एक काम आहे तेवढं मी आवरून येतो. 5 मिनिटं म्हणून भाऊ आतमध्ये गेला. 1 तास झाला तरी भाऊ काय बाहेर आला नाही. आता लहान भावाला काही राहलं नाही. लहान भावाने आतमध्ये जावं. पाहावं तर काय मोठा भाऊ देवघरामध्ये बसलेला आहे, देवतांची पूजा करतोय, संपूर्ण देवहारा भरलेला आहे आणि अशा देवांची पूजा चालू असताना त्या लहान्या भावानं आपल्या वहिनीला विचारावं की वहिनी दादा 1 तास झाला देवपूजा करतोय का. हो म्हटले 1 तास झाला देवपूजा करतायत आणि अजून 1 तास ते देवपूजा
करतील. म्हणजे रोजचा 2 तासाचा नेम की 2 तास पूजा करायची. आता लहान्या भावानं विचार केला 1 तास अजून वाट पाहायची. मग आता एवढ्या वेळात करायचं काय. लहाना भाऊ दारामध्ये गेला, तेव्हा बंगल्याच्या पोर्च मध्ये गेला. त्यानं खड्डा खणायला सुरुवात केली. बरं एक नाही बराच, एक खड्डा नाही खणला, एक खड्डा खणला, थोडासा खणला की सोडून द्यायचा, पुन्हा दुसरा खड्डा खणायला सुरुवात करायची. तो थोडासा खणला की तो सोडून द्यायचा, पुन्हा तिसरा खड्डा घ्यायला सुरुवात करायची. करता 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 असे 15 ते 20 खड्डे त्यांना एका तासामध्ये घेतले. आणि झालं असं, मोठ्या भावाची देवपूजा झाली. तो बाहेर आला, त्यानं पाहिलं तर काय, आपल्या बंगल्याच्या पोर्च मध्ये सारे खड्डेच खड्डे. त्यानं विचार केला आताच बोल टाकली होती, हे खड्डे आले तरी कोणी खून नाही का. त्या लहान्या भावाला विचारलं की बाळा अरे बाबा हे झालं काय, खड्डे आले कसे. त्यांना सांगावं दादा ते मीच खणले म्हणे. कोणी खणले, मीच खणले. का खणले म्हणले असं कसं, आज माझ्या घरी काय वास्तुशांती. आता 4 माणसं घरी येतील, जेवायला बसतील. आता जेवण झाल्यानंतर त्यांना पिण्याकरता काय पाहिजे, कॉकटेल. काय पाहिजे, पाणी पाहिजे. मग आता पाणी पिण्याकरता पाहिजे म्हटल्यानंतर मला विहिरीची गरज बसली. म्हणून तुझ्या दारामध्ये मी विहीर खणली. तुझ्या दारामध्ये मी विहीर खणण्याचा प्रयत्न केला. मोठा भाऊ असायला लागला आहे वेड्या. असे किती जरी खड्डे खणले, अख्खा बंगला खड्ड्यात घातला, तरी सुद्धा तुला पाणी लागणार नाही. तुला जर पाणी लागावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल, एकाच ठिकाणी खड्डा खणावा लागेल की जोपर्यंत तुला पाण्याची धार सापडत नाही, पाण्याचा प्रवाह सापडत नाही, तोपर्यंत एकाच ठिकाणी खड्डा घ्यावा लागेल. लहान भावानं सांगावं की दादा रे माझं सुद्धा तुला हेच सांगणं, तुला जर देव प्राप्ती व्हावी, भगवंत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर कुठल्या तरी शेवटपर्यंत एकाच देवाला धर की जोपर्यंत तो देव तुला सापडत नाही. अभंगाचा जीवा सुख नव्हे की भगवंताला आपलंसं करायचंय, देवाला आपलंसं करायचंय. आयुष्यभर पूजा करायची झाली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पूजा सर्व देवतांची करा, पूजन सर्व देवतांचं व्हायलाच हवं. पण आराधना करण्याचा विषय येईल त्यावेळेला मात्र कुणा एकालाच शेवटपर्यंत धरा, कुणा एकाची शेवटपर्यंत भक्ती करा की जेणेकरून या परमार्थामध्ये यावं, या वारकरी संप्रदायामध्ये यावं. आम्हाला भगवंताची भक्ती करण्याचा जो काही नियम सांगितलेला आहे, भगवंताची भक्ती करण्याचा नियम असेल, निष्ठा असेल, संकल्प असेल की ज्या ज्या गोष्टी मला भगवंताची भक्ती करण्यासाठी गरज पडतात त्या मी निश्चित केल्या पाहिजेत. कशा करता, कारण समाजामध्ये या कलियुगामध्ये आजच्या या युगामध्ये फायदा असल्याशिवाय कोणीही काहीही करत नाही. आमची माणसं एवढी विचित्र झालीत महाराज की या कलियुगामध्ये फायदा असल्याशिवाय कोणी काही करत नाही. मग भगवंताला शरण जायचं
तुझे जगद्गुरु तुकोबराय जरी सांगत असले की बाबा हो भगवंताला शरण जा, देवाला शरण जा, तरी का जा, कशा करता जा, का जायचे देवाला शरण, भगवंताला शरण जायचंय कशा करता जायचं की जे मोक्ष प्राप्ती सांगावी. भगवंताला शरण जाणं असेल ते कशा करता तर मोक्ष प्राप्ती करता. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय. ज्या वेळेला मला संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार सांगायचं झालं तर विचारसागर असेल किंवा पंचकोशी, या विचारसागर मध्ये अत्यंत सुंदर अशी मोक्षाची व्याख्या आलेली आहे की अत्यंत दुःखाचे निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असणारा असा हा मोक्ष, तो जरा मला मिळवावयाचा आम्ही करायचं काय, भगवंताला शरण जायचं, देवाला शरण जायचं. बरोबर आहे. भगवंताला शरण का जायचं, आता मोक्ष सांगितला, मोक्षाची व्याख्या सांगितली महाराज, पण ठराविक लोक सोडता, काही काहींच्या डोक्यावरून जातं मोक्ष म्हणजे तरी काय. ज्या वेळेला शास्त्र असेल, द्वैतवाद असेल, अद्वैतवाद असेल, निर्विकारपण असेल, सगळं साकार रूप असेल. शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं, धर्म भाषा असेल की धर्म 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 म्हणजे तरी काय, धर्माचे लक्षण तरी काय की अध्यात्म धर्म हा किंवा तस्य लक्षण मिती चेदुच्यते यागादिरेव धर्म हा किंवा तव प्रयोजन वदर्थ. शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं, द्वैताद्वैताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेला व्हायचं असं, आम्ही आमचं बोलतोच आहे आणि तुम्ही तुमचं ऐकताचे, पण कानामध्ये काही प्रवेश करत नाही. म्हणून तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल, रुचेल, पटेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते की देवाला शरण का जायचं की ज्या वेळेला या संसारामध्ये आम्ही यावं, या यहलोकामध्ये आम्ही यावं, जे जन्मल्यापासून मरेपर्यंत सांगितलेलं दुःख आहे की या संसारामध्ये आल्यानंतर आम्ही सुख शोधू जातो. ते सुख नेमकं कशात आहे, सुख ज्ञानात आहे, विज्ञानात आहे, अज्ञानात आहे, प्रज्ञानात आहे, भोगत्यात आहे, उपभोगत्यात आहे, विषयात आहे, संसारात आहे. सुख नेमकं कशात आहे, ते सुख जर शोधायचं झालं तर सुख कशात आहे, सुख विषयात आहे का. विषय कळतात का, विषय पुरुष मंडळ, विषय विषयात सुख आहे का, आहे का नाही. नक्की पाठीमागची पुरुष मंडळी, तुम्ही काय वेगळ्या पक्षाचे नाही बरं, दिसता येत ना. हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. विषयामध्ये सुख आहे का, आहे का. महिला मंडळाला घाबरलं का काय पुरुष वर्ग, असं तर काही नाही ना. का बाई कीर्तनाला आली म्हणून बोलायचं नाही, काही ठिकाणी होतं असं महाराज. कीर्तनाला येणाऱ्यांचे पण बरेच प्रकार असतात. काही जण नुसते पाहायला येतात, बाई दिसतच कशी असं, बाई बोलतच कशी असं. काही जण सिद्धांत म्हणून ऐकायला येतात, काही जण दृष्टांत म्हणून ऐकायला येतात, काही जण अध्यात्म, काही जण परमार्थ म्हणून ऐकायला येतात. बाबा हो काही म्हणून ऐकायला या, पण कमीत कमी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तरी द्या. चला आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा. आणि हो, ही घंटी वाजवायला विसरू नका.